शहराचे एस पी साहेब आपल्या टीमसह परिसराची पाहणी करण्यासाठी आले होते. तिथे रामू नावाचा एक व्यक्ती गेल्या 10 वर्षांपासून चहाची टपरी चालवत होता. आपल्या प्रामाणिकपणा आणि कष्टाच्या जोरावर तो परिसरात चांगलाच ओळखला जात होता आणि आजवर त्याला कधीही कोणतीही अडचण आलेली नव्हती. पण यावेळी एस पी साहेबांच्या टीममधील काही पोलीस कर्मचारी रामूला धमकावत म्हणतात, तू इथे बेकायदेशीरपणे टपरी लावतोयस, ही जागा ताबडतोब रिकामी कर. रामू घाबरत उत्तर देतो की साहेब, मी गेल्या 10 वर्षांपासून इथे चहा विकतोय. आजवर कोणीही मला थांबवलं नाही. मग आता अचानक तुम्हाला काय त्रास झाला आहे? तेव्हा पोलीस कर्मचारी म्हणतात की आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, पण हा आमच्या साहेबांचा आदेश आहे. रामू घाबरत म्हणतो, मी तुमच्या साहेबांशी बोलू शकतो का? पोलीस कर्मचारी म्हणतात की जर तुला बोलायचं असेल तर जा आणि साहेबांशी बोल. रामू दडदडत्या मनाने एस पी साहेबांच्या गाडीजवळ पोहोचतो. पण जसे त्याचं लक्ष एस पी साहेबांकडे जातं तेव्हा एस पी साहेब स्मित हास्य करतात. आता प्रश्न असा आहे की एस पी साहेब नेमके कोण होते आणि त्यांनी रामूची टपरी तिथून हटवण्याचा आदेश का दिला? ही संपूर्ण गोष्ट जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत वाचा. एका छोट्याशा गावात अर्जुन नावाचा मुलगा राहत होता. तो एका गरीब शेतकरी कुटुंबातून होता. त्याचे आई वडील खूप कष्ट करून घर चालवत होते, पण तरीही कुटुंबाची उपजीविका तशीच कठीण होती. अर्जुन अजून शाळेत शिकत होता आणि अभ्यासात खूप मेहनत घेत होता. त्याचं स्वप्न होतं की तो मोठा अधिकारी बनावा, आपल्या आई वडिलांचे नाव उज्ज्वल करावे आणि आपल्या गावातील समस्या सोडवाव्या. या ध्येयाने प्रेरित होऊन अर्जुन मन लावून अभ्यास करत राहिला आणि त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पदवी पूर्ण झाल्यानंतर अर्जुनच्या आई वडिलांनी त्याच्याकडे लग्नासाठी आग्रह धरला. पण अर्जुनने आपल्या वडिलांशी मनातील गोष्ट बोलून दाखवली. तो म्हणाला की बाबा, माझं ध्येय अजून अपूर्णच आहे. मला आधी काहीतरी मोठं करून दाखवायचं आहे. तुमचे स्वप्न पूर्ण करायचं आहे. मी सरकारी अधिकारी झाल्याशिवाय लग्नाचा विचारही करणार नाही. त्यावर अर्जुनचे आई वडील त्याला समजावत म्हणाले, बाळा, लग्न केल्याने काही बिघडत नाही. तू लग्न कर आणि त्यानंतरही शिक्षण सुरू ठेवू शकतोस. काही अडचण येणार नाही. पण अर्जुनने त्यांना शांतपणे उत्तर दिलं की आई, बाबा, एकदा माझं लग्न झालं की माझ्या जबाबदाऱ्या वाढतील. हे नक्की नाही की तुम्ही जिच्यासोबत माझं लग्न लावाल ती माझ्या स्वप्नांची जाणीव ठेवे, ती समजून घेईलच याची काहीच खात्री नाही. जर असं झालं तर माझं शिक्षण आणि अधिकारी होण्याचं स्वप्न अपूर्णच राहील. मला फक्त 3 वर्ष द्या. जर मी या 3 वर्षात यशस्वी झालो तर ठीक आहे, अन्यथा मी तुमच्या इच्छेनुसार लग्न करेन. अर्जुनच्या ठाम निर्णयामुळे त्याच्या आई वडिलांनी त्याला 3 वर्षांचा अवधी द्यायचं मान्य केलं. अर्जुनला मिळालेला 3 वर्षांचा वेळ तो पूर्णपणे अभ्यासासाठी वापरू इच्छित होता. त्यामुळे तो शहरात कोचिंग करण्यासाठी जातो. त्याचे वडील त्याला पैसे पाठवत असले तरी पैशांची थोडीफार कमतरता होतीच. त्यामुळे अर्जुन आपल्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी पार्ट टाइम काम करू लागतो. त्याला पुस्तकं आणि राहण्याचा खर्च उचलताना अनेक अडचणी येत होत्या. अनेकदा त्याला उपाशीही झोपावं लागायचं. पण त्याने कधीही हार मानली नाही. अर्जुनला माहीत होतं की त्याचे वडील मेहनत मजुरी करतात आणि त्यांच्यावर घर चालवण्याची जबाबदारीही आहे. त्यामुळे ते जास्त पैसे पाठवू शकत नाही. म्हणूनच अर्जुनने आपला संघर्ष सुरू ठेवला आणि आपल्या स्वप्नांसाठी लढत राहिला. अर्जुन ज्या ठिकाणी राहून कोचिंग करत होता त्याच्या जवळच एक चौक होता आणि त्या चौकात रामू नावाचा एक चहा विकणारा टपरी चालवत होता. अर्जुन दररोज सकाळी कोचिंगला जाण्यापूर्वी रामूच्या टपरीवर चहा प्यायला जायचा. हळूहळू त्यांचा संवाद वाढू लागला. जवळपास 1 वर्षभर अर्जुन तिथे राहून अभ्यास करत राहिला आणि दररोज रामूशी भेटत राहिला. या काळात त्यांची मैत्री घट्ट झाली. पण एक दिवस अर्जुन रामूच्या टपरीवर चहा प्यायला गेला नाही. संपूर्ण दिवस उलटून गेला.
तरीही तो आला नाही. दुसऱ्या दिवशीही तो आला नाही. रामूला आता काळजी वाटू लागली होती. पण अर्जुन ज्या कोचिंगसाठी शहरात राहतो तिथे तो नक्की कुठे राहतो हे रामूला मात्र माहीत नव्हतं. 3-4 दिवस उलटून गेले तरी अर्जुन कुठेही दिसला नाही. रामू आणखी चिंताग्रस्त झाला आणि मग अचानक अर्जुन पुन्हा एकदा चहा प्यायला टपरीवर आला. रामूने आनंदाने त्याला विचारलं, अरे सांग ना, गेल्या 3-4 दिवसांपासून कुठे होतास? चहा प्यायला का नाही आलास? की दुसऱ्या कुठल्या चहावाल्याकडे जायला लागलायस? असं बोलून रामू हसतो. पण अर्जुनच्या चेहऱ्यावर मात्र निराशा स्पष्ट दिसत होती. तो हळू आवाजात म्हणतो की रामू, तुझ्यापासून काय लपवायचं? माझे वडील मेहनत मजुरी करून मला पैसे पाठवतात, पण तरीही पैसे कमी पडतात. म्हणूनच मी वेगवेगळ्या ठिकाणी काम करतो. पण गेल्या 3-4 दिवसांपासून मला कुठेच काम मिळालं नव्हतं. त्यामुळे माझ्याकडे चहा प्यायला देखील पैसे नव्हते. आज काम मिळाल्यावर सर्वात आधी मी तुझ्याकडे आलो. हे बोलताना अर्जुनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. हे पाहताच रामू लगेच उठतो, अर्जुनचे अश्रू पुसतो आणि त्याला धीर देत म्हणतो, अरे तू एका क्षणात मला परक करून टाकलंस का? आपण मित्र आहोत ना, मग अशा गोष्टींचा विचार तरी कशाला करतोस? जर तुला चहा किंवा नाश्ता हवा असेल तर तू कधीही निसंकोचपणे इथे ये आणि घे. पैसे असोत वा नसोत काही हरकत नाही. उलट माझ्याकडे दररोज थोडासा चहा आणि नाश्ता जास्तच बनतो आणि तो मला टाकून द्यावा लागतो. त्यापेक्षा जर तू येऊन चहा नाश्ता केलास तर त्याचा मला जास्त आनंद होईल. आजपासून तुला इथे चहा प्यायला किंवा नाश्ता घ्यायला पैशांची गरज पडणार नाही. तू फक्त चांगलं खा, मन लावून अभ्यास कर आणि मोठं यश मिळव. रामूच्या या शब्दांनी अर्जुनला नवीन हुरूप मिळतो. तो आणखी जोमाने आपल्या अभ्यासात झटू लागतो. आता त्याला मेहनत मजुरी करण्याची गरज उरली नव्हती. तो ज्या काळात कोचिंग करत होता त्या काळात तो रोज रामूच्या टपरीवर चहा प्यायला जायचा आणि रामू त्याच्याकडून एक पैसाही घेत नसे. दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली होती. कधी कधी रामू अर्जुनला मजेत म्हणायचा, भाऊ जर तू मोठा अधिकारी झालास तर मला विसरू नकोसा. यावर अर्जुन हसत उत्तर द्यायचा की जो वाईट काळात मदतीला येतो त्याला कधीही विसरायचं नसतं, कारण आम्ही गरीब लोक आहोत. हे ऐकून दोघेही जोरात हसायचे. अर्जुनने अखेर आपली कोचिंग पूर्ण केली आणि परीक्षा दिली. आता फक्त निकालाची वाट पाहायची होती. निकाल येण्याआधीच तो आपल्या गावी परत निघून गेला, कारण शहरात जास्त दिवस राहणं त्याला शक्य नव्हतं. जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा अर्जुनला कळलं की तो SP बनला आहे. ही बातमी त्याने सगळ्यात आधी आपल्या आई वडिलांना दिली. हे ऐकून आई वडील प्रचंड आनंदी झाले आणि संपूर्ण गावात ही खुश खबर पसरवली. गावभर मिठाई वाटली गेली आणि सगळेच अर्जुनच्या यशाचा आनंद साजरा करू लागले. आता अर्जुन मोठा अधिकारी झाला होता. त्यानंतर तो ट्रेनिंगसाठी गेला आणि काही दिवसांनी त्याची नियुक्ती एका शहरात झाली. तिथे तो प्रामाणिकपणे आणि मेहनतीने आपली जबाबदारी पार पाडू लागला. नवीन नोकरी लागल्यावर अर्जुनने आपल्या आई वडिलांना देखील सोबत बोलावलं आणि त्यांना आपल्या जवळच ठेवायला सुरुवात केली. काही काळानंतर आई वडील त्याच्याकडे त्याच्या लग्नाबाबत विचार करू लागले. त्यावर अर्जुन म्हणाला की ठीक आहे बाबा, तुम्हाला योग्य वाटणारी मुलगी मिळाली तर तुम्ही नक्की माझं लग्न ठरवा. यानंतर अर्जुनचे आई वडील मुलीचा शोध घेऊ लागले आणि त्यांना अनुरूप अशी सुशिक्षित मुलगी मिळाली. दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चा झाल्यानंतर अर्जुनचं लग्न ठरवण्यात आलं. अर्जुनला जेव्हा त्या मुलीच्या शिक्षणाबद्दल सांगितलं गेलं तेव्हा त्यालाही हा विवाह योग्य वाटला आणि त्याने होकार दिला. ठरलेल्या मुहूर्तावर मोठ्या थाटामाटात अर्जुनचा विवाह पार पडला. अर्जुनची पत्नी सासरच्या कुटुंबात नीट मिसळली आणि सगळ्यांशी प्रेमाने राहू लागली. आता SP साहेब आपल्या जबाबदाऱ्या निभावत राहिले. वेळोवेळी त्यांची बदली होत राहिली. जिथे बदली व्हायची तिथे ते आपलं कुटुंब घेऊन जात आणि तिथेच राहायचे. एके दिवशी ड्युटीवर असताना
SP साहेब एका मार्केटमधून जात होते. तिथून जात असताना त्यांना अचानक एक चहा विकणारा व्यक्ती दिसला. तो अगदी त्याच पद्धतीने आवाज देत होता जशी कधी काळी रामू आवाज द्यायचा. त्या क्षणी अर्जुनला रामूची आठवण झाली. गाडीमध्ये बसल्या बसल्याच तो जुन्या दिवसांच्या आठवणींमध्ये हरवून गेला. त्याला रामूचे शब्द आठवले, तू जितके दिवस हवं असेल तितके दिवस चहा आणि नाश्ता घे, तुला पैसे द्यायची गरज नाही. हे आठवताच अर्जुनच्या मनात विचार आला, मला माझा मित्र रामूला भेटायलाच हवं. दुसऱ्याच दिवशी SP साहेब आपल्या घरी जातात आणि संपूर्ण रात्रभर एक योजना आखतात की ते आपला मित्र रामूला कसं भेटू शकतात. दुसऱ्या दिवशी सकाळी SP साहेब आपल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावतात आणि त्यांना सांगतात की त्यांना कुठेतरी जायचं आहे. सर्व पोलीस कर्मचारी एकत्र जमतात आणि SP साहेबांचा ताफा 2-3 गाड्यांमध्ये प्रवास करत निघतो. काही वेळाने हा ताफा त्या शहरात पोहोचतो जिथे SP साहेबांनी कोचिंग घेतली होती आणि भाड्याने खोली घेऊन राहिले होते. तेथील एका ठिकाणी गाड्या थांबवल्या जातात. SP साहेब आपल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना जवळ बोलावतात आणि सांगतात की त्यांना एका चहा विक्रेत्याला धमकावायचं आहे. ते म्हणतात की त्याला सांगायचं की तो इथे हातगाडी लावू शकत नाही. जर त्याने विचारलं की कोणी पाठवलंय तर त्याला माझ्याकडे पाठवा. हे ऐकून सर्व पोलीस कर्मचारी तयारीला लागतात. मात्र एक पोलीस कर्मचारी विचारतो की साहेब, हे काम आमचं नाही, हे नगरपालिका विभागाचं काम आहे, आपण असं करू शकत नाही. यावर SP साहेब त्याला आणि इतरांना आपली आणि रामूची कहाणी सांगतात. ते सांगतात की जेव्हा मी कोचिंगला होतो तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते. अशा वेळी मी रामूच्या चहाच्या गाडीकडून चहा नाश्ता करायचो. तो माझा जुना मित्र आहे आणि मी त्याला भेटायला आलो आहे, त्यामुळेच मी हे सगळं करण्यास सांगितलं. हे ऐकून सर्व पोलीस कर्मचारी भारावून जातात. त्यांना SP साहेबांचा आदर आणि प्रेम समजतं. ते अधिक जोमाने तयार होतात आणि SP साहेब आपल्या मित्राला भेटण्यासाठी एवढं करत आहे याचं कौतुक करतात. यानंतर सर्व पोलीस कर्मचारी रामूच्या चहाच्या गाडीकडे जातात. SP साहेब आपली गाडी जवळपास 100 मीटर दूर उभी करतात. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी आधीच आदेश मिळालेले असल्यामुळे ते रामूला त्रास देऊ लागतात. ते म्हणतात की तू ही गाडी बेकायदेशीरपणे लावली आहेस, तुला इथे व्यवसाय करता येणार नाही. हे ऐकून रामू आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो की साहेब, मी गेल्या 10 वर्षांपासून इथे चहा विकतो आहे, पण आजपर्यंत कोणीही मला अडवलं नाही. मग तुम्ही मला का त्रास देत आहात? तो हात जोडून विनवतो, साहेब, मला इथे चहा विकू द्या, यावरच माझं पोट अवलंबून आहे. पण पोलीस कर्मचारी उत्तर देतात की हे मोठ्या साहेबांचे आदेश आहेत. जर काही समस्या असेल तर त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याशी बोल. रामू गोंधळून जातो आणि विचार करू लागतो की शेवटी हा मोठा साहेब आहे तरी कोण. रामू म्हणतो की ठीक आहे साहेब, मी मोठ्या साहेबांना विचारून येतो, तोपर्यंत कृपया माझ्या गाडीला हात लावू नका. हे बोलून तो घाबरत घाबरत त्या गाडीच्या दिशेने जातो जिथे मोठे साहेब बसलेले होते. हळूहळू चालत तो त्या गाडीपर्यंत पोहोचतो आणि SP साहेबांच्या समोर हात जोडून उभा राहतो. SP साहेब रामूला पाहून हसतात, ज्यामुळे रामू थोडा संभ्रमात पडतो. रामूला अर्जुनला पाहून साधारण 6 वर्ष झाली होती. या काळात अर्जुनचा चेहरा बदलला होता. आता त्याने मिशा ठेवलेल्या होत्या, त्यामुळे रामू त्याला ओळखू शकत नव्हता. रामू विनवणीच्या सुरात म्हणतो, साहेब, मी इथे गेल्या 10 वर्षांपासून चहा विकतोय, पण आता हे लोक मला इथून हटवण्याची भाषा करत आहेत. हे ऐकताच SP साहेब गाडीतून खाली उतरतात आणि लगेचच रामूला प्रेमाने मिठी मारतात. ते हसत म्हणतात, अरे, तू मला ओळखलं नाहीस का? मी अर्जुन, जो तुझ्या गाड्यावर फुकट चहा प्यायचा आणि तू मला फुकट नाश्ता द्यायचास. हे ऐकताच रामू आश्चर्यचकित होतो आणि लगेचच अर्जुनला मिठी मारतो. तो आनंदाने म्हणतो, अरे यार, तू तर भारीच केलं. आज अचानक येऊन तू मला घाबरवून टाकलंस.
मी विचार करत होतो की इथे इतके वर्ष काम करूनही हे लोक मला का हटवत आहेत. रामूच्या डोळ्यात अश्रू येतात. हे पाहून अर्जुन विचारतो, अरे भाऊ, काय झालं, तू का रडतो आहेस. रामू हसत म्हणतो, अरे नाही रे, तसं काही नाही. मी नेहमीच प्रत्येक कोचिंग करणाऱ्या विद्यार्थ्याला मदत केली, पण आजवर कोणीही परत येऊन मला भेटलं नाही. मोठे अधिकारी झाल्यावर लोकांना आपल्या पदाचा अहंकार वाटतो, पण आज तू पहिला माणूस आहेस जो मला भेटायला आलाय, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. हे ऐकून अर्जुन त्याला समजावत म्हणतो, नाही रे मित्रा, अशी गोष्ट नाही. तू माझ्यावर जो उपकार केला आहेस तो मी आयुष्यभर विसरणार नाही. तुझ्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो आहे. जर तू त्यावेळी मला चहा आणि नाश्ता दिला नसतास तर कदाचित मी मेहनत मजुरी करून शिकण्याच्या स्वप्नांपासून दूर गेलो असतो. माझ्या यशात तुझाही मोठा वाटा आहे. अर्जुन पुढे म्हणतो की आज तू माझ्यासोबत यायलाच हवं. मी तुला माझ्या कुटुंबाशी भेटवणार आहे. रामू म्हणतो, नाही रे यार, धंद्याचा वेळ आहे. जर मी धंदा नाही केला तर माझं कुटुंब काय खाणार. हे ऐकून SP साहेब म्हणतात, काही हरकत नाही. आज तू जितका धंदा केला असतास तितके पैसे मी तुला देतो, पण तुला माझ्यासोबत लगेचच यायचं आहे. हे ऐकून रामू लगेच तयार होतो. तो आपली गाडी दुसऱ्या कोणाला तरी सांभाळायला देतो आणि अर्जुन सोबत गाडीत बसून निघून जातो. थोडं अंतर कापल्यानंतर SP साहेब आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या जागेवर पाठवतात आणि स्वतः रामूला घेऊन आपल्या घरी जातात. जसं ते घरी पोहोचतात, अर्जुनचे आई वडील आणि पत्नी पाहतात की तो कोणाला तरी सोबत घेऊन आला आहे. ते अर्जुनला विचारतात, हा कोण आहे. त्यावर अर्जुन त्यांना संपूर्ण घटना सांगतो आणि म्हणतो, हा तोच व्यक्ती आहे ज्यामुळे कदाचित मी आज SP बनू शकलो. याने मला फुकट चहा आणि नाश्ता दिला. त्याच्याच या मदतीमुळे मला काम करण्याची गरज पडली नाही आणि मी पूर्ण लक्ष माझ्या अभ्यासावर केंद्रित करू शकलो. हे ऐकून अर्जुनच्या कुटुंबियांचा रामूबद्दल आदर वाढतो. ते त्याचे आनंदाने स्वागत करतात आणि त्याला घरात बोलावतात. रामूसाठी विशेष जेवण बनवले जाते आणि त्याला अगत्याने जेवण दिले जाते. हे सर्व पाहून रामू भावुक होतो, पण आनंदाने जेवतो. जेवण झाल्यानंतर तो निघण्याची तयारी करतो. अर्जुन त्याला आपल्या गाडीत बसवतो आणि त्याला घरी सोडायला जातो. आता अर्जुनला रामूचं घरही माहीत झालेलं असतं, त्यामुळे दोघेही एकमेकांच्या घरांमध्ये सहजपणे ये जा करू लागतात. अर्जुन रामूला सांगतो की भाऊ, तुला जेव्हा कधीही माझी गरज भासेल तर बिनधास्त सांग, तुला कुठलीही अडचण येणार नाही. त्यानंतर जेव्हा अर्जुनच्या घरात कोणताही समारंभ होत असे तेव्हा रामू आपल्या कुटुंबासोबत तिथे जात असे आणि सगळे मिळून आनंदाने तो समारंभ साजरा करत. अर्जुनच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली होती, पण तरीही त्यांनी कधीही रामूच्या कुटुंबाला कमी लेखलं नाही. ते नेहमी त्यांच्यासोबत प्रेमाने वागले. तर मित्रांनो, ही होती खरी मैत्रीची एक छोटीशी कहाणी. मित्र असावा तर अर्जुनसारखा, जो आपल्या छोट्या मदतीला आयुष्यभर विसरला नाही आणि आपल्या मित्राला गळा भेट देऊन आपलेपणाची जाणीव करून दिली. रामू आणि अर्जुनबद्दल तुमचं काय मत आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. ही कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. थँक्यू.